सेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे. दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची घोषणा. शिवतीर्थावर उद्धवराज एकत्र येणार. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून 20 वर्षांपासूनचे राजकीय आणि कौटुंबिक वैर मिटून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. आता दसरा मेळाव्याची शिवसैनिकांना उत्सुकता लागली. मुळात शिवसेनेचा दसरा मेळावा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्या ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांनी दसरा मेळाव्याबाबत राजकीय संकेत दिले. दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना सर्वोच्च सन्मान देण्याची तयारी असल्याचं वक्तव्य अहिर यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. निश्चितपणे हे मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये ही चर्चा होती त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकत्रित यावे ही प्रक्रिया सुरू होते. अर्थात या बाबतीत पक्ष नेतृत्व घेतली आधी त्याची योग्य वेळ योग्य रीतीने घोषणा करते. माझं सांगायचं हे एवढंच होतं की दसरा संमेलन हा कार्यकर्त्यांना विशेषतः महाराष्ट्राला एक संकेत देणार आहे. म्हणून शक्यता नाकारता येत नाही की या मेळाव्याला काय होईल काय नाही होईल, त्या युतीची जाहीर होईल की नाही होईल. दरम्यान ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्यात नेमकं काय होऊ शकतं ते पाहूया. ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे ठाकरे बंधू शिवतीर्थावरील मेळाव्यात एकत्र येण्याची शक्यता आहे. तसंच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते. राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकतात. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्री गाठली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरेही अगदी सहकुटुंब गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. आता आणखीन एक पाऊल पुढे टाकत ठाकरेंच्या युतीचं बिगुल दसरा मेळाव्यात वाजणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.